महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या आदेशानुसार कामगार तसेच ठाणे स्टेशन परिसरातील प्रवासी रिक्षाचालक आणि ठाणे स्टेशन परिसरात राहणाऱ्या गरिबांना बिस्किट आणि पाणी वाटप केले। ठाणे काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडणाऱ्या लोकांना पाण्याची आवश्यकता असते। हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या व त्या सूचनेचे पालन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सदर उपक्रम राबवला। सुरुवातीला काँग्रेस कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। त्यानंतर तिथेच असणाऱ्या उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या मजुरांना पाणी व बिस्किट वाटप केले। त्यानंतर ठाणे स्टेशन परिसरात पाणी व बिस्किट वाटप केले। या उपक्रमात काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सदस्य रमेश इंदिसे, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उमेश कांबळे, ठाणे शहर सरचिटणीस प्रशासन संघटन महेंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक सनी थॉमस, ठाणे शहर सरचिटणीस बाबासाहेब कोटे, ठाणे शहर सरचिटणीस चंद्रकांत मोहिते, ठाणे शहर सरचिटणीस अजिंक्य भोईर, अध्यक्ष सांस्कृतिक विभाग स्वप्नील कोळी, अध्यक्ष ठाणे शहर स्वयंरोजगार राजेंद्र हैबती व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। पण कोण कोणाला त्याचं काय समजत नाही। गोपाल गोपाल ये इकडे गोपाल को आज विश्वविख्यात
ज्ञानी, मानवतेचा, समतेचा पुरस्कर्ता महाबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना किती पदव्या द्याल तेवढ्या कमी. जगातल्या ज्या ज्या उपाध्या असतील त्या यांना पूर्ण होऊ शकत नाही. असा हा कोहिनूर हिरा. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या देशात जन्माला आला आणि ह्या मानवाने आमच्या या देशामध्ये जी वाईट अवस्थेतली जीवन पद्धती होती ती बदलून टाकून लोकांना मानवी जीवन सुसज्ज पद्धतीने जगण्याकामी आणि देश बलशाली आणि अखंड ठेवण्यासाठी जी कामगिरी केली आणि त्या कामगिरीला दुजोरा जर दिला असेल तर काही असो, काँग्रेस जणांनी केलेला आहे. काँग्रेस जणांनी त्यांना त्या घटनेच्या अधिकारावरती बसवलं, प्रोत्साहित केलं. त्यावेळी त्यांना बरेचसे तकलीफ देणारी लोक होती, पण त्या सगळ्यांना आडवे घालत नेहरूजी असतील, गांधीजी असतील, या सगळ्यांनी त्यांना योग्य ते सहकार्य केल्यामुळं आज 140 कोटीच्या देशाला जे संविधान लाभलंय. आणि बघा, या देशामध्ये मला एक अभिमान वाटतो, अनेको जाती, धर्म, पंथ, लिंग, भेद भाव, रीत रिवाज, पोशाख, व्यंजन, खानपान सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचं असून सुद्धा आज जर 140 कोटीचा देश जगामध्ये असेल तर तो भारत आहे आणि तो एक संघ आहे. त्याला कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलेलं आहे आणि संविधानाचं जे रस खालपर्यंत आता यायला सुरुवात झालेली ही त्या संविधानाची फलश्रुती आहे. परंतु दुर्भाग्य आता की काँग्रेस थोडीशी पाठीमागे हलवली गेलेली काय दुष्ट प्रवृत्तीच्या अविचारी लोकांच्या मुळे. त्यामुळे आज गेल्या 10 वर्षापासून आमच्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण होत आहे ती मनाला कुठेतरी खूप वेदना देते. कारण का आम्ही एवढ्या प्रगतीनं पुढे चाललेलो होतो आणि या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी एवढं आम्हाला मागे आणलं. भावाला भावामध्ये नाही ठेवायचं, नवरा बायकोला नवरा बायकोमध्ये नाही ठेवायचं, समाजातही विध्वंस कसा निर्माण होईल हे करायचं. अरे तुम्ही काय काय वचनं दिली होती, त्या वचनांची पूर्तता तर केलीच नाही, पण संविधानाचे लचके तोडत आहेत. हे देशाच्या दृष्टीने फार घातक आहे. तेव्हा एकच आजच्या दिवसानिमित्त मी सांगेल संपूर्ण भारतीयांना की पहिला देश, नंतर आपण, नंतर आपले पक्ष राहतील, याच्याबद्दल सविस्तर पद्धतीने आपसामध्ये चर्चा करा, संविधानाचं रक्षण करा आणि बाबासाहेबांचा सन्मान ठेवा. कुणाही जाती धर्माचा द्वेष करू नका. इथेच थांबतो. ठाणे शहर काँग्रेस कार्यालयामध्ये जी 134वी जयंती साजरी करण्यात येत आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे की आमचे एक ठाणे शहर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी श्री बाबासाहेब कोटे यांनी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांतजी चव्हाण यांच्या सौजन्याने आम्ही या इथले जे का आमच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या इथे काम चालू आहे, जिल्हा परिषदेचं बांधकाम सुरू आहे, तिथले जे काही कामगार आहेत त्या कामगारांना पाणी आणि बिस्किटांचं वाटप केलं आणि थोड्या प्रमाणामध्ये आम्ही एक हा जयंतीनिमित्त हा कार्यक्रम साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जरा सांगायचं म्हणजे आज थोर संविधानकार ते बाबासाहेब आंबेडकर होते. आज देशाला सर्व धर्मांप्रमाणे जे काय प्रत्येक धर्माचा एक जो काही ग्रंथ आहे त्याच्यापेक्षा देखील हे जे काही संविधान आहे तो खरा म्हणजे या देशाचा ग्रंथ आहे आणि तो त्याच्यामुळेच हा देश आज विघटनापासून वाचलेला आहे असं मला सांगता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याचा दिन आहे महाराष्ट्र राज्य जो आहे तो ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो आणि दलित समाजातर्फे समता दिन म्हणून साजरा केला जातो. या देशामध्ये जी त्यावेळी समता नव्हती, स्पृश्य अस्पृश्य जे काही भेद होते ते नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत. ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, ती राष्ट्रीय संपत्ती आहे. आणि तुम्हाला सांगतो की हे काही विशिष्ट एक जो आता जे काही सत्तेवर जे लोक आहेत ते संविधान बदली करायला निघालेले आहेत आणि त्यांचा संविधानकार जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते तेव्हा देखील त्यांचा त्या गोष्टीला विरोध होता संविधानाला आणि आजही विरोध आहे. आज देशाच्या दृष्टीने जर संविधान बदललं तर हा देश बेचिराग राहणार नाही. आज सगळे जे समता बंधुत्व जे का आज वाढीस लागलेलं आहे त्याची देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आपण संविधान वाचवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही संविधान आहे त्याचे प्रत्येकाने त्याचं वाचन केलं पाहिजे, त्यानुसार चाललं पाहिजे
आणि संविधानच आपल्या देशाला तारक आहे या निमित्ताने मी सांगू इच्छितो.